पालिकेचे मतदान ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया समजून घ्या। नमस्कार, मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक। उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेचे मतदान होत आहे। तब्बल 7 ते 8 वर्षानंतर ही निवडणूक होत असल्याने अनेक मतदारांना, विशेषतः नव्या मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चित्र आहे। मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मतदान करताना मतदारांसमोर 4 वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील। पांढऱ्या रंगाची मतपत्रिका अ गटासाठी असेल, गुलाबी रंगाची मतपत्रिका ब गटासाठी असेल, पिवळ्या रंगाची मतपत्रिका क गटासाठी असेल आणि निळ्या रंगाची ही ड गटासाठी असणार आहे। मतदारांनी प्रत्येक गटासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबायचे आहे। 1 किंवा 2 उमेदवारांच्या मतदारांसमोरील बटन जर तुम्ही दाबत असाल तर ती प्रक्रिया पूर्ण होणार नाही। 4ही गटांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतरच मतदाराची मतदान प्रक्रिया पूर्ण मानली जाईल। जेव्हा तुम्हाला कोणत्याही गटातील उमेदवारांना मत द्यायचं नसेल तर तुम्ही नोटा दाबून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। निवडणूक प्रशासनाकडून मतदारांना मतदानाचा हक्क निर्भीडपणे आणि जागरूकतेने बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सर्व मतदारांना पुणे लोकतर्फे आवाहन की आपला हक्क बजावा आणि नक्की मतदान करा। अशाच अपडेट्स पाहण्यासाठी बघत रहा पुणे लोक।